नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुनी गोणी आणि जुनी बेडशीटचा वापर करणार आहोत। बेडशीट फाटलेला आहे एक साईडले, म्हणून त्याचा वापर मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माप पण फक्त आपल्याला एकच माप टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर पण दाखवत आहे मी माप, स्क्रीनवर दिसत आहे। एक आपल्याला पीस तयार करून घ्यायचा आहे 31 आणि 23 इंचाचा। फक्त एकच पीस आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने। मोजून घ्या व्यवस्थित। 31 आणि 21 इंच। आता सेम परत आपल्याला अस्तर म्हणून पण याचा वापर करणार आहे बेडशीटचा मी, कारण आपलं ऑर्गनायझर आहे ते एकदम मजबूत सारखं होईल। याचा वापर तुम्ही कपाटामध्ये सुद्धा करू शकता। बेडशीट भरपूर असे मोठे असतात आपले बघा। आता सेम आपल्याला एक गोणीचा सुद्धा पीस या मापाचा आतमध्ये टाकण्यासाठी कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, इथे मी गोणी घेतलेली आहे, ती दोन्ही बेडशीटच्या आतमध्ये टाकली। इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही सिंगल पण घेऊ शकता आणि डबल पण घेऊ शकता। या पद्धतीने असं ठेवायचं आणि आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे याला, पूर्ण चौकोनमध्ये असं कडेकडेने अशा आडव्या उभ्या जेवढ्या मारता येईल तेवढ्या शिलाया पिनअप वगैरे करायचं आणि शिलाई मारून घ्यायच्या। तर तुम्हाला शिलाई वगैरे पण मारून दाखवते मी थोड्याशा। टाकापासून टिकाऊ सुंदर अशी वस्तू तयार होते आपली आणि कोणालाही पण जमेल। तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी घेऊ शकता। आपल्याला कपाटामध्ये ठेवण्यासाठी लहान मोठे ऑर्गनायझर तयार करू शकतो आपण। लहान मुलांचे कपडे वगैरे असतील, शर्ट वगैरे असतील किंवा आपले कपडे वगैरे असेल तर ते ठेवण्यासाठी खूप उपयोग पडते या वस्तू। नक्की ट्राय करा घरी। आणि बेडशीट वापरल्यामुळं लुक पण चांगला आहे त्याचा। इथं आपल्याला 6.5 इंचचे आता चारी पण साईडला बॉक्स रेडी करायचे आहे। या पद्धतीने कट करून टाकायचे आपल्याला बघा हे बॉक्स 4 साईडला। खूप सोपी पद्धत आहे। 6.5 इंचाचं अंतर तुम्ही घेऊ शकता। आता तुम्हाला हे असं आपण कटिंग केल्यानंतर थोडेसे बेडशीटचे वगैरे पार्ट थोडेसे ओपन सारखे होतात, तिथं आपण ही शिलाई मारून घ्या नंतर लगेच। इथं बघा कडेने शिलाई मारून घ्या म्हणजे। आता इथं मी प्लेन असं कापड घेतलेलं आहे आपलं बघा, ब्लाऊज पीस पण उडतं अस्तरचं, त्याच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे 2-2 इंचाच्या। 1.5 ते 2 इंचाच्या पट्ट्या तुम्ही घेऊ शकता। आपल्याला पायपिंगसाठी कापड लागणार आहे, तर आपण पायपिंग करून घेऊ, कारण इथं गोणीचे भरपूर असे दोरे निघत आहे, ते निघणार नाही पायपिंग केल्यानंतर। आपण 4 साईडला पायपिंग करून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा। आता पलटी मारून आपण फोल्ड करायचे आणि एक शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने 4 पण साईडला। बघा किती सुंदर अशी पायपिंग आपली आली आहे। दोरे पण आतमध्ये जाते आपले गोणीचे वगैरे। बेडशीट्स नाही निघत पण गोणीचे निघत होते म्हणून पाइपिंग करून घ्या। बघा आपल्या चारी साइडनी पाइपिंग झाली आहे।
आता आपण एकदम सोपं आहेत बघा. एका साईडनं असे बघा पकडायचे, असे बॉक्स आपण कट केलेले आहेत ना ते व्यवस्थित सारखे पकडायचे आणि याला शिलाई मारून घ्यायचे असे सरळ. या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. चारी पण साईडला आपले बॉक्स आहेत ना हे रेडी करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपलं तयार होतं. आता याला सुद्धा बघा आपण आता शिवून घेतले ना एक कोपरे, याला सुद्धा पायपिंग करून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं पूर्ण ऑर्गनची फिनिशिंग एकदम सुंदर येते. कुठेच दोरे वगैरे आपण दिसणार नाही. दोन्ही पण साईडने वापर तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याला चांगलं दिसणार ते. मग पाहिजे तेव्हा आपण धुता पण येईल ते. चला तर बघा आपले चारी पण कोपरे शिवून झाले आहे, पायपिंग करून झाले. तर सुईचं करून घेते मी. आता त्याच्यामध्ये वाटत तुम्ही पुठ्ठा वगैरे सुद्धा खाली ठेवू शकता, म्हणजे ऑर्गनायझर लुक एकदम व्यवस्थित सारखा येईल. गोणी एकदम कडक जर असं तर काही गरज येत नाही. आता इथे एक पट्टी घेऊन बघा मी त्याला एक शिलाई मारून घेतली. इथं आपण याचा हँडल बनवू इथं लावण्यासाठी या पद्धतीने, म्हणजे आपल्याला कपाटामध्ये ठेवतं ओढायला चांगलं असतं कपडे वगैरे काढण्यासाठी. जसं आपण बंद अटॅच करतो ना सेम तसेच करायचे. थोडेसे फोल्ड करून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई अशी थोडीशी मागं पुढं करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित पक्की शिलाई करून घ्यायची. सगळे तर आपली शिलाई पण झालेली आहेत. त्यात कपडे वगैरे सुद्धा तुम्हाला मी ठेवून दाखवते. बघा किती मस्त असं आयताकृती, किती मोठ्या साईजचं आपलं ऑर्गनायझर तयार झालं आहे. खूप सारे कपडे याच्यामध्ये बसतात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल जर कोण नवीन असेल तर. बघा भरपूर सारे कपडे याच्यामध्ये बसतात आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते पण कमेंट नक्की सांगा. घरच्या घरी बघा आपल्या टाकापासून टिकाऊ सुंदर असं ऑर्गनायझर आपलं कपडे ठेवण्यासाठी रेडी झालेलं आहे. बघा या ठिकाणी बघा शर्टाचा व्यवस्थित असा आथरून घ्यायचा आहे आपल्याला. जितका मोठा शर्ट असेल तितका चांगला आहे, म्हणजे आपला चौकोन असा व्यवस्थित असा मोठा निघला पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी बघा चौकोन निघाल ना या पद्धतीने मी आता कटिंग करून घेणार आहे. या ठिकाणी बघा आपण 17 ते 18 इंच अशी उंची आहेत आपल्या या शर्टची. इथून अशी सरळ साईडने बघा रेषा आखून घेत आहे मी. आता इथं तुम्ही रुंदी पण बघू शकता, 19 इंच ही आहे तिची रुंदी आहे. आता इथं खालच्या साईडने थोडासा क्रॉस आहे म्हणून आपल्याला सरळ करायचा आहे. तिथून बघा असं व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने शर्ट कट करून घ्यायचा आहे. हे बघा दोन्ही साईडने मी कट केला आहे. आता खालच्या साईडने सुद्धा बघा इथं थोडासा सेफ आहेत ना शर्टला, तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे.
20-22 इंचचा असला आपल्याला तरी चालेल. बघा लांबी रुंदी याची. आता या ठिकाणी बघा मी 5 वरती एक खूण आखून घेतली आहे. तिकून सुद्धा आणि इकून सुद्धा अशी 5-5 इंचावरती आपल्याला खुणा करून घ्यायचा आहे. फक्त आता हे वरच्या भागाला बघा, वरचा भाग आहे ना 5 इंचावरती आपण निशाण लावले. आता हे फक्त कट करून घ्यायचे आहे आपल्याला सरळ रेषेमध्ये. फक्त वरचीच भाग कट करायचा आहे, खालचा भाग पकडायचा नाही आहे कटिंगमध्ये. वरचा एक पार्ट आहे तो. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता खालचा भाग कट नाही करायचा, फक्त वरचा भाग आपण कट केलेला आहे. आता हे बघा बाईचे जे भाग आहेत ना ते खराब असेल ते कट करून टाकायचे आपल्याला. याच्यातला चांगला पार्ट काढून ना स्ट्रिप तयार करायचे आपल्याला याच्या. त्यासाठी सरळ पट्ट्या कट करून घ्या आपण. एक पट्टी आपल्याला 20 इंचाची तयार करायची आहे. एकाला एक जॉईंट करून घेऊ आपण या पट्ट्या सरळ कशा कट करून ना. मग अशा पद्धतीने आपण फोल्ड करून ना रुंदीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं 3-4 इंचाच्या अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या रुंदीला. लांबीला आपण एक पट्टी 20 इंचाची तयार करायची आहे. हे बघा अशा जॉईंट करते एकमेकाला. तुम्हाला स्टिचिंग पण दाखवते अगोदर मी. या ठिकाणी बघा आता आपण स्ट्रिप तयार करून घेऊ. या पट्ट्या सर्वात अगोदर जॉईंट करून घेऊ. या पद्धतीने असे डबल फोल्ड करायचे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. एकदम सावकाशपणे दाखवलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आणि खूप छान अशी उपयोगाची वस्तू आपली तयार होते. बघा स्ट्रिप तयार झाली आहे. त्याचे 2 भाग करून घेऊ आपण. आता बघा आपण ते 5 इंचापासून कट केलं होतं एक पार्ट बटनाच्या साईडचा, त्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण बघा पिशवीला वगैरे स्ट्रिप जॉईंट करतो ना तसं दोन्ही खूण सारखंच अंतर सोडायचं आणि मध्यभागी स्ट्रिप जॉईंट करून घ्यायचे आहे. आता जो बटनाचा भाग आहे बघा तो एक घ्यायचा आहे आपल्याला अगोदर. याच्या मध्यभागी बघा होता तो पडलेला तो. याच्यावरती बघा असा उलटा ठेवायचा बटनाचा भाग आहे तो. जसं आपण कट केलं ना अगोदर तसंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जिथून आपण कट केलं त्याच साईडला जोडायचा आहे आपल्याला. फक्त बंद लावण्यासाठी आपण हा भाग कट केला होता. याच्यावर तुम्ही दाबटीप पण घेऊ शकता. आता बघा बटनाच्या भागावरती समोरासमोर अशी या पद्धतीने स्ट्रिप आपल्याला ठेवायची आहे आणि जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि साईडचा बघा जो 5 इंचाचा भाग होता ना तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे याच्यावरती ठेवून ना असा. बघा या पद्धतीने आपला एक असा पीस रेडी झाला आहे तयार. आता याचे बंद व्यवस्थित आतमध्ये ठेवायचे. जो दुसरा भाग आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे. आता इथं कट केल्यामुळे थोडंसं काय होतं आपलं अर्धा 1 इंच कापड कमी म्हणजे येतं. जे एक्स्ट्राच आहे बघा दुसऱ्या पार्टचं ते आपण कट करून टाकू. बघा उरलेलं कापड आहेत ना मी ते कट करून टाकलं व्यवस्थित सारखं करून घेतलं दोन्ही पण पार्ट आपले.
आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, साईडने आहेत ना बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. इथं बघा 3-3 इंचाचे बॉक्स कट करून घ्यायचा आहे. तुमचा शर्ट जर एकदम मोठा असेल तुम्ही 4-4 इंचाचे घेऊ शकता. इथं बघा मी 3 इंचाचे असे बॉक्स कट करून घेतले आहे. आता हेच कापड आपण चारी पण साईडला ठेवून ना व्यवस्थित असे बॉक्स कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले बॉक्स कट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, चारी पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दाखवते बघा. कुठलंही चेन नाही, अस्तर नाही, काहीच लावायची गरज येत नाही आपल्याला बघा. तुम्ही डबल शिलाई मारून घ्यायची याला. आता बघा बॉक्स कट केला आहे ना, ते आपण असे व्यवस्थित पकडायचे असे या पद्धतीने. पॉईंटवर पॉईंट आले पाहिजे शिलाईचे आणि शिलाई मारून घ्यायचे आहेत. बघा आता आपल्याला चारी पण बॉक्स याच पद्धतीने रेडी करायचे आहेत. हे बघा असे पॉईंटवर पॉईंट ठेवायचे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी बघा आपले शिलाई मारून झाले आहेत. आता तुम्हाला बघा बटन ओपन करायचं इथून या साईडने आणि बॅक पलटी करून घ्यायची. तर याच्यामध्ये तुम्ही ब्लँकेट वगैरे ठेवू शकता, बेडशीट वगैरे ठेवू शकता, साड्या वगैरे सुद्धा याच्यामध्ये ऑर्गनायझर करून ठेवू शकता. ज्या साड्या आपण रोजच्या वापरायच्या नसतील किंवा ज्या चादरी ब्लँकेट वगैरे आहेत ते वापरायचे नसतील ते याच्यामध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आता इथं बघा माझ्यावरती गोदाडी वगैरे पडली होती म्हणून एक मोठी गोदाडी मी याच्यामध्ये ठेवली आहेत. एक मोठी गोदाडी आणि 2 बेडशीट याच्यामध्ये ठेवून दाखवतो तुम्हाला. तर वरती पडले तर माझ्याकडे तेच मी ठेवून दाखवलं तुम्हाला. तर म्हटलं साड्या वगैरे काढायच्या ऐवजी व्यवस्थित हे करून ना याचे बघा असे बटणं वगैरे लावून घ्यायचे आहे. तिथं आपण चेनचा वापर नाही केला आहे त्यामुळे बटनच लावायचे आहे. बघा ₹1 सुद्धा खर्च नाही आला. अगदी बेकार पडलेला आपल्याकडे हा शर्ट होता जुना, त्यापासून आपण हे बघा किती सुंदर अशी बॅग तयार केली आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि खूप सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला एक कट द्यायचा आहे आणि सुंदर अशी बॅग तयार होते आपली. बघायचे बंदसुद्धा किती छान मध्ये तयार झाले आहेत. तर आता भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की. धन्यवाद. बघा मी अशी ओपन करून घेतली गोणी, साईडचे कड आहे ते कट करून टाकले या पद्धतीने. या ठिकाणी थोडीशी ओली सारी होती गोणी म्हणून पुसून घेतली मी. आता या ठिकाणी आपल्याला बघा एक पीस कट करायचा आहे गोणीचा. तुम्हाला माप दाखवते मी. या असं घ्यायचं आहे 25 इंच आपल्याला. बघा असं 25 इंच घ्यायचं आहे आणि रुंदीला सुद्धा 25 इंच घ्यायचं आहेत. या पद्धतीने बघा पूर्ण 25 इंच घेतलेलं आहे. असं एक पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण व्यवस्थित आखून घेऊ म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं होतं. या पद्धतीने मी बघा असं एक चौकोन कट करून घेतलेला आहे 25 इंचाचा. लांबी पण 25 आहे आणि रुंदी पण 25 आहे. या पद्धतीने
चला तिथं एक पीस आपला कट झाला आहे. आता याच साईडचा आपल्याला काय करायचं आहे, आतून आणि बाहेरून एक साडीचा अस्तर आहे म्हणजे ती कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बाहेरच्या साईडला सुद्धा आपण ही साडीत लावणार आहे आणि आतच्या साईडनी साडीत लावणार आहे, म्हणून डबल फोल्ड कापड घ्यायचं आपल्याला. आतमध्ये अशी गोणी ठेवायची, वरून असा कवर टाकून घ्यायचा पुन्हा साडीचाच, आणि पूर्ण आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे, आडव्या आणि उभ्या. आपल्याला जमन तशा पिनअप करायची आणि शिलाई मारून घ्यायच्या व्यवस्थित. थोडंसं सरकून घेते मी बघा. व्यवस्थित खालीच आपल्याला हे करून घ्यायचं, सारखं करून घ्यायचं. पिना वगैरे लावून घ्या म्हणजे गोळा वगैरे होणार नाही. पूर्ण पीस आता आपण रीडिंग करून घेऊ. चला एकदम स्लोमध्ये, सावकाश बाय सावकाश तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे. या पद्धतीने ठेवून अशा बघा आडव्या आणि उभ्या शिलाई आता आपण मारून घेऊ. मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चारी पण साईडला बॉक्स रेडी करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण 7-7 इंचचे असे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत. एकदम टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होते. असं आखून घेतलं मी, 7 इंचाचा बॉक्स तयार केला आहे. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा म्हणजे आता आपल्याला चारी पण साईडला कट करून घ्यायचं आहे. हेच तसं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं ते अस्तरचं, ते कट करून घेते मी. बघा आता आपलं चौथा पण बॉक्स असा कट झाला आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. खूप छान ऑर्गनायझर तयार होतं. आता हे चौकोन आपण कट केलेले आहे ते आपण फेकून द्यायचे नाही, ते तसेच ठेवायचे आहे. याचं काय करते तुम्हाला नंतर दाखवते मी. जॉईंट करून घ्यायला लागणार आपण नंतर हे, त्याच्यामुळे फेकू नका, हे तसेच ठेवा. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, कुठल्या पण 2 साईड पकडायच्या. बघा अशी या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे त्यांना. बघा असे फक्त 2च पकडायचे, 2 याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतलेल्या आहेत मी दोन्ही याला. आता आपण याचा ठेवायचा आहे आणि टेपने मोजून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती आपल्याला निशाण लावायचं आहे, सरळ असा खडून आखून घ्या, सरळ असं 1.5 इंचावरती. या पद्धतीने बघा तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. बघा असं आखून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जिथं आपण आता आखून घेतलं ना, ती आपण पट्टी कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित सावकाशपणे पट्टी कट करून घ्यायची अशी व्यवस्थित सरळ अशी. या ठिकाणी बघा पट्टी आता मी कट करून घेतलेली आहेत. आता याला आपण बघा चेन लावणार आहेत. पट्टी कट केली आहे त्याला चेन लावून घ्यायची. चेन बघा अशी उलटी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आणि आजच्या साईडला फोल्ड करून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आता मी दाबटीप देऊन घेते. हे बघा या पद्धतीने चेन आपण लावून घेतलेली आहेत. एक्स्ट्राची चेन आहे ते आता कट करून टाकणार आहेत मी.
आता जसं आपण कट केलं होतं ना पुन्हा तसे आपण जोडून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने पुन्हा जॉईंट करून घ्यायचं आपल्याला. असं जसं आपण कट केलं होतं ना सेम तसं जोडून घ्यायचं. तर पण जोडून पण दाखवते. जर आपण ही पट्टी जर कट नसती केली तर आपण चेन लावायला खूप अवघड होतं, म्हणून अशी पट्टी कट करून चेन जोडून घेतली मी. कारण चौकोनला असं राऊंड याला चेन बसवायला अवघड जातं. ही पद्धत एकदम सोपी आहे. आता याच्यावर आपण एक दाब टीप देऊन घेऊ. आता बघा हे पार्ट आहेत ना आपण जे ओपन सोडलेले 2 पार्ट होते ते आता जॉईंट करून घ्यायचे. बघा असे याला पकडून ना. आता इथं बघा शिलाई मारून घेतलेली आहे. इथं तुम्ही पायपिंग वगैरे करून घ्या, कारण दोरे वगैरे निघत त्यामध्ये चांगलं दिसत नाही. व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी. दोन्ही पण साईडला आता आपण शिलाई मारून घेऊ असं व्यवस्थित. या ठिकाणी बघा आता आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत. असा चौकोन बघा आता आपला तयार झाला आहे. असा चेन लावून ना व्यवस्थित असा चौकोन तयार झाला बघा छान असा. आता इथं पाठीमागचा भाग मोजून घ्यायचा आहे किती भरतो तो. इथं बघा असं पकडायचं आहे. इथं बघा 11 इंच भरलेलं आहेत. आता जे आपल्याकडे बघा चौकोन होते उरलेले ते आपण अगोदर एकाला एक जॉईंट करून घेऊ व्यवस्थित असे, कारण दुसरं कापड वगैरे वापरायची काहीच गरज नाही आहे. फक्त थोडेफार जॉईंट येतील त्याला. तर सगळे जॉईंट करून घेतले बघा मी. बघा असं 11 इंच असं सुद्धा आपण 11.5 इंच बघा 11 11.5 इंचचं असं आपल्याला एक चौकोन कट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच शिलाईसाठी धरलं मी. या पद्धतीने आपण एक चौकोन कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा व्यवस्थित आपण थोडेसे कडेने पार्ट असे ओपन झालेले आहेत ना साडीचे, म्हणून थोडेसे शिलाई मारून घेऊ व्यवस्थित चारी पण साईडला. या ठिकाणी बघा आता शिलाई मारून झालेला आहे. आता हा बॉक्स घ्यायचा आहे. हे बघा असं उलटं ठेवलं आहे. पाठीमागचा भाग आहे तिथं आपण जॉईंट करून घ्यायचा आहे. जिथं चेन नाही आहेत बघा पाठीमागचा तिथं व्यवस्थित सरळ असा जॉईंट करून घ्यायचा एका बाजूने. नंतर आपल्याला चेन बघा पूर्ण अशी तिन्ही साईडला चेन अटॅच करून घ्यायची आहे. एका साईडला आपली चेन नाही आणि 3 साईडला चेन येते बघा. बघा या पद्धतीने चेन आपण जॉईंट करून घेऊ. तुम्हाला कापड वगैरे थोडंसं जास्त जर वाटलं तर तुम्ही थोडं साईडने कट करू शकता नंतर.
या ठिकाणी बघा चेन जॉईंट झाली आपली. ओपन करून घेऊ आपण. आता चेन लायला आहेत ना आपण तिथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे आधी ओपन करून घेते आणि मग दाबटीप देऊन घेते. बघा या पद्धतीने आता इथे ओपन करून घेतले आहे. असं आजच्या साईडने फोल्ड करायचं. आता तुम्ही बघू शकता मी दाबटीप देऊन घेत आहे. आणि साईडला थोडेसे कोणे बघा असे दिसतात आहे, ते आपण कट करून टाकू किंवा आजच्या साईडने दाबटीप देऊन फोल्ड करून घेऊ. फोल्ड केलं तरी चालन, कट देऊन घेतलं तरी चालन. दोरा संपला होता या ठिकाणी. या ठिकाणी बघा दाबटीप देऊन झाले आहेत. आजचा ऑर्गनायझर आपण सुईचं करून घेऊ. तर तुम्ही हे करून घेऊ शकते पायपिंग वगैरे. या ठिकाणी तुम्ही साड्या वगैरे बेडशीट वगैरे त्याच्यामध्ये ठेवू शकते आराम के साथ मध्ये. 6-7 साड्या मावतील इतकं मोठं ऑर्गनायझर तयार झालं आहे. आपल्या ज्या हेवी साड्या असतात ना त्याच्यामध्ये आपण हे ठेवू शकतो. या ठिकाणी रनर माग थोडंसं झालं तर चैन ओपन झाली बघा. थोडंसं दाबून घ्यायला लागेल पकडणे ते. बघा व्यवस्थित करून घेतलेले आहेत मी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. बघा किती सुंदर असं आपलं ऑर्गनायझर तयार झालं आहेत घरच्या घरी, एकदम टाकाऊपासून टिकाऊ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं साईडला तुम्ही हँडल वगैरे पण बनवू शकता याला. बघा धन्यवाद.